तुला बाहेर निघ सांगितलेलं ना, तो असं नाही ऐकणार. पडतं रे, त्याला बाहेर फेकून द्या. हो मॅडम. मॅडम अहो मूलभूत हक्क आहे की माझा. काय तोंड काय बघताय? कामं नाही आहेत का तुम्हाला? कामाला लागा. तुमचं काय, तुम्हाला वेगळं सांगायचं का? एक मिनिट मॅडम, आपण अन्याय करतोय त्याच्यावर. त्याचं काहीच चुकलेलं नाही. मुळात ज्या जागेवर त्याला टपरी टाकायचे ती जागा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत सुद्धा नाही. इन्स्पेक्टर आहात तुम्ही, गोरगरिबांच्या वकील नाही. तर उशिरा येत आहे आणि वरून मला शहाणपणा शिकवताय. हां, जेवढं काम सांगितलंय ना ते व्यवस्थित करा, नीट लक्ष देऊन करा. नाहीतर रोजचा लेटमार्क शीट हेडक्वार्टर्सला दाखवून तुमची नोकरी घालवायला वेळ नाही लागणार मला. कामावर लक्ष द्या. हॅलो. अरे सत्य दादा, त्या मॅडमने बाहेर हाकललेला का मला? अरे गरीब आहे म्हणलं तर माझ्या चैनीकडून बोटातल्या अंगठीकडे लक्ष गेलं त्यांचं. मग काय लागा मला बाहेर पडावंच लागलं. अरे पण असं कसं बाहेर काढू शकतात तुला त्या? सगळ्यांना कायदा शिकवत फिरत असतात ना त्या मॅडम. मग कायद्याने तुझी तक्रार लिहून घ्यायला पाहिजे होती त्यांनी. असं कसं बाहेर काढलं तुला? आणि तू पण अडून राहायचं होतस ना पप्या. अरे कसलं काय लागा आडून राहिलो असं तर मला काढून टाकलं असतं त्यांनी. मी काय म्हणतोय सत्य दादा, ती वास कर आता, टपरीन बिपरी जाऊ दे मुरुदे तिकडं. बास झालं काय? थांब, घाबरू नकोस, मी येतो तिकडं. अरे सत्य दादा, तू कशाला येतो इकडं? अरे नको उगाच राडा कशाला. अरे ऐक माझं. पप्या अरे नको घाबरूस तू. तू जाग चालू नकोस तिथनं. तिथंच थांब, मी आलोच. 0 मिनिटात येतो. अरे काय लागा हे यायला लागलं म्हणजे राडा होणार. आता मला बी मार काय लागतो काय की. माझी तक्रार नोंदवून घेणं तुमचं कर्तव्य आहे मॅम. मूलभूत अधिकार आहे, नागरिक शास्त्राच्या पुस्तकात लिहिलंय. माझ्याशी हुज्जत घालत होता. मला कायदा शिकवत होता हा तीड तंबडीचा टपरीवाला. आता बस म्हणू का?